नंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 10 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूपच रोमॅन्टिक दाखवलाय बरं. खूपच छान दाखवलाय त्यांनी. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय की नंदिनीला जीवाने तिच्या त्या आश्रमाजवळ सोडवलंय. तेव्हा नंदिनी म्हणते, मला येताना रिसीव्ह. जीवा म्हणतो, हो हो येईल ना मी रिसीव्ह करायला. नंदिनी म्हणते, मी तेच सांगते की तुम्ही मला घ्यायला येऊ नका, तुम्ही संध्याकाळी येऊ नका, मी रिक्षाने येणार आहे, तुम्ही पिकअप करायला येऊ नका. आता जीवा म्हणतो, ते बघू आपण, पण आज मी तुला सुपरफास्ट आणलं की नाही, हां त्यासाठी तू मला थँक्स म्हणू शकतेस, मग मी तुला वेलकम म्हणेल. आणि मग आता जीवा हे बोलत असताना नंदिनी तिथून निघून जाते. आणि बघा, जीवाला आता नंदिनीची किंमत कळायला लागली आहे. आणि आता बघा जीवा नंदिनी केल्यावर त्याला आठवतं जीवाला की आपण नंदिनी असताना तिच्याशी बोलत नव्हतो, म्हणजे ती बोलायची ना गाडीवर मागे बसलेली असताना, तेव्हा हा जीवा कानामध्ये कापूस घालून ठेवायचा. त्याला ते सगळं आठवतं. आणि आता तो मनाशी काय बोलतो बघा, खूपच छान दाखवलंय प्रेक्षकांनो. जीवा म्हणतो, असं असतं जीवा, असं असतं, जेव्हा असतं तेव्हा माती आणि नसतं ना तेव्हा सोनं. जीवा, अख्खा वेळ नंदिनी तुझ्याशी बोलायची रे, तेव्हा तू कापसाचे बोळे घालून बसायचास. आणि आता नंदिनीची बडबड ऐकायसाठी कान तरसलेत माझे, तेव्हा ती माझ्याशी बोलतच नाहीये. शेट यार, असा विचार करून ते कापूस तो फेकून देतो, म्हणजे त्याच्या गाडीतच असतो वाटतं तो. पण आता बघा, अचानक या लेट करंटला क्लिक होतं की नंदिनी काय बोलली. तो मोठ्याने बोलतो, अरे चा, आता नंदिनी काय बोलली, तिला ऑटोने यायचंय काय येताना, म्हणजे तिला ऑटो पण पाहिजे येताना आणि ऑटोवाला पण पाहिजे. सो साब रिक्षा और रिक्षावाला हाजिर आहे. जीवा, आता मजा येणार आहे बघ, आता नंदिनी बघेल जीवाची जादू. आता असा विचार करून त्याने एक प्लॅन रचलाय, जो आपण प्रोमोमध्ये बघतोच आहे. जीवा स्वतः रिक्षावाला होऊन नंदिनीला रिसीव्ह करायला जाणार आहे. तर बघा प्रेक्षकांनो, आज अतिशय सुरेख रिव्ह्यू ऐकवलाय त्यांनी, म्हणजे एपिसोड दाखवलाय त्यांनी. आता या रम्याला फोन केलाय वसुआत्याने. रम्या म्हणते, बोल ग. आता या वसुआत्या म्हणतात, बोल ग, काय बोल ग, तू आली का नाही घरी अजून. रम्या म्हणते, अगं आई, कामं नाही संपली अजून, दिवस संपला असेल तरी. पण तुला माहितीये का आई, मला पार्थने स्वतः एक मीटिंग अटेंड करायला सांगितली आहे, म्हणजे तिकडे चालले होते मी, ती मीटिंग संपली ना की घरी येते. वसुआत्या म्हणतात, काय ग रम्या, तुला काही फरक नाही पडत आहे का. रम्या म्हणते, कसला. रम्या आता असं बोलल्यानंतर लगेच वसुआत्या म्हणतात, तू नाहीये म्हणल्यावरती काव्या मिरवत येईल की नाही पार्थ सोबत. रम्या म्हणते, कसलं ग आई, अगं ती कसली येते पार्थ सोबत. अगं त्या पार्थने सकाळी तिला ड्रॉप केलं ना, तेव्हा तिच्याकडे बघितलं पण नाही, बाय करणं तर लांबची गोष्ट आहे. वसुआत्या म्हणतात, काय सांगतेस काय रम्या. रम्या म्हणते, मला काही त्या काव्याचं टेन्शन नाहीये, काव्या पार्थ सोबत येणार नाहीये ग. अगं रॅदर पार्थच तिच्या सोबत येणार नाही. वसुआत्या म्हणतात, खरं सांगतेस की काय रम्या. रम्या म्हणते, अगाई खरंच सांगते, अगं त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय, याचा संशय होता ना आपल्याला. अगं पार्थ आणि काव्यामध्ये बिनसलंय ना, याची खात्री पटली आहे मला आज. अगं पार्थ नुसता धुमसतोय ग आतून, आणि आपण फक्त हवा देत राहूयात, मग बघ कशी मजा येते ते. असं बोलून आता तिने फोन ठेवून दिलाय. प्रेक्षकांनो, हिला दुसरे काही कामं नाही आहेत का. तर पुढे बघा, आता मजा आली आहे. इथून पुढचे सगळा एपिसोड भारी दाखवलाय. आता पार्थ जेव्हा बाहेर येतो त्याच्या ऑफिसच्या, तेव्हा बघतो तर काय, त्याच्या गाडीला पंक्चर झालेलं असतं, म्हणजे चाक बसलंय त्याच्या गाडीचं. तो विचार करतो, अरे देवा, आता असं कसं हे गाडीचं पंक्चर झालं, आता कशी रिक्षा मिळेल मला यावेळेला, इथून किती गर्दी असते, असा तो विचार करायला लागतोय. आणि लगेच रस्त्याने चालताना दाखवलाय, रिक्षाला हात देत असतो तो. त्या 2-3 रिक्षा निघून जातात, पण जेव्हा तिसरी रिक्षा येते तेव्हा त्या रिक्षेमध्ये काव्या असते. काव्या त्याला बघता क्षणी म्हणते, हाय पार्थ. पार्थ आता तिच्याकडे बघतच राहतो. आणि आता इकडे बघा, जीवा आणि या नंदिनीचा सीन दाखवलाय. आज मला ना काव्या पार्थची लव्ह स्टोरी तर कायमच आवडते, पण नंदिनी आणि जीवाची लव्ह स्टोरी आणि हा सीन पण एकदम अमेझिंग दाखवलाय. जीवा आता रिक्षा थांबवतो, म्हणजे तो रिक्षावाला बनून आलाय ना. नंदिनीला सुद्धा 2-3 रिक्षावाले हात दिल्यावर नाही थांबवत रिक्षा, पण जीवा थांबवतो. मग नंदिनी रिक्षात बसते आणि विचार करते, बरं झालं बाबा देवा, एक रिक्षा तरी मिळाली. मग आता जीवा नंदिनीला वळून म्हणतो, देवा नाही जीवा म्हणा, जीवा. नंदिनी आता जीवाला बघून आश्चर्यचकित होते आणि म्हणते, तुम्ही इथे काय करताय. आता प्रेक्षकांनो, हे ना नंदिनीचं नाही तर जीवाचं दिवा स्वप्न होतं. जीवाने त्याची ओळख लपवली आहे बरं का.
तर बघा आता काव्या पार्थचा सीन दाखवलाय. पार्थ काव्याला बघतो आणि आश्चर्यचकित होतो, एक्झॅक्टली नंदिनी सारखा. आता ही काव्या बाहेर उतरते रिक्षाच्या आणि म्हणते, बसा ना पार्थ, प्लीज बसा. आता पार्थ म्हणतो, तुम्ही इथे कशा? आता काव्या म्हणते, काय करणार, मीच तुमची गाडी पंक्चर केली ना, म्हणून तुम्हाला पिकअप करायला आले आहे. पार्थ म्हणतो, काय बोलताय तुम्ही? काव्या म्हणते, काय 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 पार्थ, अहो असं करेन का मी? वाटेत मला तुमची पंक्चर झालेली गाडी दिसली आणि तुमचा पंक्चर झालेला चेहरा सुद्धा, मग आले तुमच्या मागे मागे तुम्हाला पिकअप करायला. चला ना पार्थ रिक्षात, अहो आपलीच आहे रिक्षा. आता पार्थ म्हणतो, हे बघा मला नाही यायचंय तुमच्यासोबत, मी जाईल कॅबने. काव्या आता त्याचा हात धरणार असते, पण आता थोडीशी जरा ऑकवर्डून म्हणते, ऐका ना ओ आर्किटेक्ट बोका, ऐका ना, डोंट वरी, घाबरू नका, मी फिसकारणार नाही तुमच्यावर. पार्थ तिच्याकडे बघतच राहतो. गोड बोलते काव्या त्याच्याशी. पुढे म्हणते कशी, पार्थ बघा ना इकडे, प्लीज माझ्याकडे बघा, झालं गेलं विसरून जा, नव्याने सुरुवात करूयात. असं ती बोलते तेव्हा तिच्याकडे तो आश्चर्याने बघतो आणि म्हणतो, काय बोललात काव्या? काव्या म्हणते, मी संसाराबद्दल नाही, प्रवासाबद्दल बोलते. चला ना पार्थ, बसा ना, प्लीज बसा. तरी पण पार्थ म्हणतो, मी जाईल माझं. काव्या म्हणते, ऐका ना पार्थ, प्लीज ऐका, हे बघा जाऊ द्या, सोडा. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे असं इतका राग बरा नाही बाबा अजिबात. आणि माझ्यासारख्या गोड मुलीवर कधी कोणी चिडतं का? असं नसतं चिडायचं. पार्थ म्हणतो, का नसतं चिडायचं? काव्या म्हणते, अहो पाप लागतं ना. मग लगेच म्हणते हसून, मस्करी केली हो पार्थ, मस्करी पण नको करू का? ठीक आहे, नाही करत गंमत, नाही करत मस्करी, काहीही नाही करत मी. चला रिक्षात बसा. आता पार्थला भूतकाळातली एक गोष्ट आठवते, कारण काव्य त्याला म्हणते, पार्थ इतका राग बरा नाही, राग कसा सूर्यासारखा असावा, सकाळी तो यावा आणि संध्याकाळी सूर्य मावळला की रागही मावळावा, म्हणजे आयुष्याची संध्याकाळ सुंदर होते. आता हे वाक्य कधी एकेकाळी पार्थनेच काव्याला ऐकवलेलं होतं, ते त्याला आठवतं. आणि आता सिग्नल ग्रीन होणार असतं तेव्हा काव्या त्याला म्हणते, चला सिग्नल ग्रीन होते, चला पटकन. आणि मग फायनली पार्थ बसला त्या रिक्षात आणि रिक्षा सुरू झाली आहे. मागे रिक्षाच्या जोडी नंबर 1 लिहिलेलं असतं. तर बघा आज जीवा आणि नंदिनीचा सीन पण कसला भारी दाखवलाय. आता बघा जीवा नंदिनीला गाडीत बसवतो, म्हणजे त्या रिक्षात बसवतो. पण आता बघा नंदिनीला माहित नाहीये तो जीवा आहे, ते त्याचं स्वप्न दाखवलं सुरुवातीला. आणि मग जीवाने एक गाणं लावलंय, ते गाणं माझ्यासाठी जरा अनोळखी आहे बरं का. तुम्ही ओळखता का मला सांगा. तर गाण्याचे बोल असे आहेत, झाकून होतं मनाशी, जाहीर झालं जगाला, दे मनाला दिलासा. माझा आवाज बसलाय त्यामुळे मला गाणं म्हणता येणार नाही प्रेक्षकांनो. नंदिनी आता ते गाणं ऐकते आणि म्हणते, हे बघा प्लीज ते गाणं बंद कराल का? जीवा म्हणतो, बदलतो ना आपण, तुम्हाला आवडलं नाही का गाणं? नाही म्हणजे दुसरं गाणं लावू का, ते गाणं नाही का? नंदिनी म्हणते, ओ दादा कुठलंच गाणं लावू नका, चला ना तुम्ही. आता नंदिनीला काय माहित नाही तो जीवा आहे म्हणून बरं का. आता जीवा म्हणतो, सॅड आहे का मॅडम तुम्ही, ब्रेकअप वालं गाणं लावू का? नंदिनी म्हणते, ओ नका लावू ना, कुठलंच गाणं नका लावू ना. जीवा म्हणतो, काय झालाय काय मॅडम, नवऱ्याशी भांडण झालंय का? हे बेंडे नवरे लोक आहे ना, असेच असतात, पी दारू पितात आणि नशेत बायकोला मारतात हो. तुमच्या नवऱ्याने पण. नंदिनी म्हणते, नाही हो नाही, माझे हे असे नाही आहेत. जीवा म्हणतो, असं आहे काय, मग काय झाला? नाही आता माझ्या लक्षात आलाय, दुसरी पोरगी वगैरे आणली आहे काय? नंदिनी म्हणते, नाही हो असं काही नाहीये माझ्या नवऱ्याचं. आता जीवा म्हणतो, तुम्हाला सांगतो, बायको असताना दुसरीकडे नवरे लोक चक्कर चालवतात आणि बायकोला घरी ठेवतात हो. डायरेक्ट शॉट देतात बघा डोक्याला, डोक्यात जातात हो, नवरे डोक्यात जातात. तुमचं पण असलंच आहे का? नंदिनी म्हणते, काय बोलताय तुम्ही जरा गप्प बसाल का? माझा नवरा काही असा नाहीये. जीवा म्हणतो, काय सांगताय, मग नेमका मॅटर काय झालाय तुमचा? आता जीवा तिची खेचतो बरं का, गंमत करतो आणि म्हणतो, आता लक्षात आला तुमचा काय मॅटर आहे ते. तुमचा नवरा सारखा आय 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 करत असणार आणि त्याची आय तुमच्याशी भांडत असणार. आय. नंदिनी म्हणते, ओ नाही हो असं काही नाहीये अजिबात, आणि माझा नवरा असं नाहीये, सांगितलं ना मी मगाशी तुम्हाला, काय बोलताय? खरं तर माझा नवरा खूप चांगला आहे. आणि आता नंदिनी कौतुक करते बरं का जीवाचं, जे जीवाला ऐकायला गोड गोड वाटतंय.
नंदिनी म्हणते त्यांच्या आई खूप चांगल्या आहेत आणि घरातले सगळेच खूप चांगले आहेत. आता जीवा मनात विचार करतो, सॉरी यार नंदिनी, तुला इरिटेट करतोय मी, पण मला खूप मज्जा येते का तुला इरिटेट करायला. पण एक चांगलं झालं, या सगळ्यात तू माझ्याबद्दल खरं खरं आणि खूप चांगलं बोललीस. खूप छान वाटतंय ग नंदिनी, हेच बघायचं होतं मला, तुला माझ्याबद्दल काय वाटतंय ते. आता नंदिनी म्हणते, एक मिनिट, तुम्ही काय माझ्याशी बोलताय आणि मी तुम्हाला काय सांगत बसलीये, काय गप्पा मारताय, चला लवकर चला. आता जीवा म्हणतो, नाही नाही मॅडम, आपल्याला ना हे जमणारच नाही. आपल्याला एक तर गप्पा मारावं लागतात रिक्षा चालवताना, नाही तर मग गाणं लावावं लागतं. काय करू बोला. नंदिनी म्हणते, ओ आओ जरा शांत बसा ना, तुम्ही काहीच करू नका आणि रिक्षा चालवा. जीवा म्हणतो, नाही 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 नाही, आपल्याला काय बरोबर वाटत नाही, तुमचा मूड ऑफ झालाय आणि मी गाणं लावतोय ते बरोबर नाही वाटत हो. नंदिनी म्हणते, मग शांत बसा ना, मी तेच सांगते ना. जीवा म्हणतो, नाही हो, मला नाही शांत बसता येणार, रिस्क आहे ना, रिस्क. नंदिनी म्हणते, रिस्क? कसली रिस्क? जीवा म्हणतो, आपण बोलणार नाही ना तर रिक्षा चालवताना आपल्याला झोप येईल आणि झोप आली तर पॅसेंजरची जबाबदारी कोण घेणार, तुम्ही सांगा, मी काय करू. नंदिनी म्हणते, तुम्ही बडबड बंद करा, काय लावायचं ते गाणं लावा आणि चालू करा ती रिक्षा एकदाची. जीवा म्हणतो, चाललं ना मॅडम, चाललो ना, हे काय. आणि आता ग्रीन सिग्नल झाल्यावर जीवा रिक्षा चालवून पुढे जातो आणि इथे आता ते गाणं पुढे आपल्याला ऐकवलंय. अतिशय सुंदर, रोमॅन्टिक आणि ऐकायला गोड असं गाणं आहे. पण बाई मी पहिल्यांदाच ऐकलं हे गाणं, खरं ते सांगते बरं का. स्वप्नातल्या चांदण्याचं असं काहीतरी गाणं आहे, लागीर झालं जीवाला, समथिंग लाईक दॅट. तर बघा आता इकडे काव्या आणि पार्थचं सीन दाखवलाय. जसा पार्थ काव्याला गॉगल वगैरे देतो ना रिक्षात बसल्यावर मागे भूतकाळात, तर तसं काव्या करतीये, त्याला गॉगल देतीये, त्याच्याकडे बघतीये आणि आता त्या पार्थला ते सगळं हळूहळू आठवत असतं. आणि आता अचानक रिक्षावाल्यांकडनं जोरात गाडी चालते आणि स्पीड ब्रेकर लागतो, त्यामुळे पार्थ आणि काव्या दोघं एकमेकांना टक्कर देतात. ते गाणं अख्खं ऐकवता ऐकवता आपल्याला हा सगळा रोमॅन्टिक प्रसंग दाखवलाय. आणि कसं आहे प्रेक्षकांनो, काही काही सीन असतात ना, ते नाही हो एक्सप्लेन करता येत, ते टीव्हीवरच बघावे लागतात. तसा आजचा हा सीन आहे पार्थ, काव्या आणि जीवा नंदिनीचा. आज टीव्हीवर बघा, छान एन्जॉयमेंट होईल तुमची. तर बघा, इथे हे गाणं ऐकवताय आणि एकीकडे हे प्रसंग दाखवताय. आता पार्थला थोडंसं ऑकवर्ड वाटतं खरं, पण तो चिडलेलाच आहे बाई अजून. तर बघा आता घरी वसू आत्या आणि त्यांचा भाऊ म्हणजे विक्रम बुद्धिबळ खेळत असतात. आता या मानिनीताई शेंगा घेऊन येतात, उकडलेल्या शेंगा त्यांनी आणल्यात आणि आता त्या म्हणतात, चला शेंगा खा. आता ते विक्रम म्हणतात, मस्त मानिनी मस्त, पण वसुताई तुला आता बघ कसं चेकमेट करतो मी. आता या वसुताई म्हणतात, ए विक्रम तू मला चेकमेट करणार, तू विसरला का, मीच शिकवलंय तुला बुद्धिबळ, विसरला वाटतं, आला मोठा मला चेकमेट करणारा, चल दाखव बरं करून मला चेक. मानिनताई म्हणतात, चला आधी शेंगा खा. मग विक्रम म्हणतात, मला शेंगा फोडायच्या आधी ना हे खारट पाणी प्यायला फार आवडतं. वसू आत्या म्हणतात, मानिनी काय बाई तुझा नवरा, कशात काय वाटेल मजा त्याला काही सांगता येत नाही. आता विक्रम म्हणतात, कल्पनाताई तुम्ही पण घेऊन जा घरी शेंगा. मग त्या कल्पनाताई म्हणजे त्यांच्या मेड आहेत ना घरातल्या, त्या म्हणतात की दादा शेंगा नको, आज मी घरी गेल्यावर छान नॉनव्हेज बनवणार आहे. आता ते ऐकल्यावर वसू आत्याच्या तोंडाला पाणी सुटलंय आणि त्या म्हणतात, अगो बाई खरंच का ग. मग ते विक्रम म्हणतात, वा वा क्या बात है, ए मानिनी आपल्या घरी पण असं काहीतरी बनव ना. मग आता वसू आत्या म्हणतात, हो हो खरंच बनव ग. मग आता मानिनताई म्हणतात, हो म्हणजे काय, आपल्या घरी पण मस्त गरमागरम खिचडी आणि टोमॅटोचा सार आहे. आता त्या जेव्हा असं बोलतात तेव्हा यांचा हिरमोड होतो, काहीतरी वेगळं चमचमीत खायचंय यांना. पण आता ते सांगितल्यावर वसू आत्या म्हणतात, ए बाई कल्पना आम्ही दोघं ना तुझ्या घरीच येतो बाई जेवायला. कल्पनाताई म्हणतात, हो या ना, नक्की या. आता असं म्हणून त्या निघून जातात. मग मानिनीताई म्हणतात, काय हो कसले टाळ्या देताय बहीण भाऊ, तुम्हाला सांगितलंय ना डॉक्टरांनी हलकं फुलकं खा. ओ वसुताई तुम्ही काय त्यांच्या मागे लागला तो. मग आता या वसू आत्या म्हणतात, बाई मी काय सांगणार विक्रमला. मग मानिनताई म्हणतात, ते काय नाही, आता श्रावण लागलाय, मग जरा हलकं फुलकं खाऊयात. नाही आता सगळे सणवार आहे, सत्यनारायण सुद्धा घालायचं आहे आपल्याला. मग विक्रम म्हणतात, हां बरोबर आहे, माझं सवळं काढून ठेव की. मग मानिनताई म्हणतात, तुमचं सवळं कशाला, दोन्ही पोरांची लग्न झालेली आहेत, आता आपण नाही बसायचं, पोरांना बसवायचं पूजेला, ते बसतील आपापल्या बायकांबरोबर. आता असं बोलल्यानंतर लगेच या वसू आत्यांना ठसका लागतो बरं का.
अरे विक्रम म्हणतात ताई हळू हळू खा शेंगा, पाणी पी आधी. वसुआत्या आता पाणी वगैरे पितात बरं का, आणि रंगाचा कसा बेरंग करायचा ते वसुआत्याला बरोबर माहिती आहे. आता सगळे आनंदात असताना या वसुआत्या काय करतात, मुद्दाम पाणी वगैरे पितात आणि म्हणतात काय ग मानिनी, तुला खरंच असं वाटतंय की पार्थ आणि जीवा त्यांच्या बायकांसोबत पूजेला बसतील? नाही म्हणजे या दोघी जेव्हापासून मापटं ओलांडून घरात आल्या ना, तेव्हापासून घरात जे क्लेश चालू झाले बाई, ते काही अजून थांबलेले नाही आहेत. आता या मानिनी त्यांना येतो राग. पुढे वसुआत्या म्हणतात घरातच नाही, घराबाहेर पाठवलं चौघांना तर तिथे पण जाळपोळ करून आले. आता या मानिनी त्यांना राग येतो ना, त्या लगेच उत्तर देतात बरं का. पण आता आधी विक्रम म्हणतात काय ग ताई, असं का बोलतेस, जाळपोळ वगैरे? वसुआत्या म्हणतात अरे विक्रम, जाळपोळ नाही तर काय, अरे मनापासून सांगते बाबा, पुन्हा घरामध्ये क्लेश नको, वाद नको म्हणून सांगते. आता लगेच मानिनी ताई म्हणतात हे बघा ताई, तुम्ही काय बोलताय ना कळतंय मला. कसं आहे ना, आपल्या घरामध्ये आता बदल घडायला लागलाय. इतके दिवस मागे मागे राहणारे जीवा आणि काव्या घेताय पुढाकार त्यांच्या नात्यासाठी, आपापल्या पार्टनरसाठी ते काहीतरी करू पाहतायत ना. बदलाचे वारे दिसत नाहीयेत का तुम्हाला? आता असं बोलल्यानंतर वसुआत्या लगेच तयारच ठेवतात त्यांचं उत्तर. त्या म्हणतात कसं आहे मानिनी, बदलाचे वारे कुठल्या दिशेने वाहतायत ना ते पण बघावं माणसाने. हे विक्रम असे रागाने बघतात बरं का त्यांच्या बहिणीकडे. मग वसुआत्या म्हणतात काय बाई मानिनी, तू आपलं वारं कर, आणि वादळ येऊन कसं उद्ध्वस्त करेल ना सगळं तुझं तुला कळणार नाही. आता लगेच या मानिनी त्या म्हणतात असं का बोलता हो ताई, तिन्ही सांजेला प्रत्येक वेळेला उद्ध्वस्त करेल, असं होईल तसं होईल. अहो चांगल्या गोष्टी कधीतरी बघत जा. वसुआत्या म्हणतात ए मानिनी, चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी पाहते मी, म्हणजे जेव्हा जेव्हा वाईट होतं ना तेव्हा त्रास नाही होत. पण तू काय चिडचिड करतेस ग एवढी माझ्यावर? तुला पण त्या काव्याचं वारं लागलेलं दिसतंय. नाही समोरचा, आता लगेच मानिनी ताई चिडून बोलतात वसुताई, समोरचा माणूस चिड येण्यासारखं बोलेल ना तर चिड येईलच. आता वसुआत्या म्हणतात नाही, तुम्हाला ना माझं बोलणं नेहमीच टोचतं बाई, एक तुला आणि तुझ्या दुसऱ्या सुनेला, दोघींनाही माझं बोलणं टोचतंच. कसं आहे ना मानिनी, मला सतत वाटत असतं की जीवा आणि पार्थचं भलं व्हावं, माझा जीव तुटतो ग त्यांच्यासाठी, म्हणून मी बोलते बाई. पण तुझं कसं आहे ना, तुला कायम माझा राग येतो. आता या दोघी नंदा भावजायामध्ये भांडणं होणार, तेवढ्यात विक्रम म्हणतात बाई शांत हो ना मानिनी तू, ए ताई तू पण शांत हो. नाही तुम्हा दोघींना काळजी आहे जीवाची आणि पार्थची, पण तुम्ही दोघी जणी जरा कानाने ऐका ना एकमेकींचं बोलणं. वसुआत्या लगेच म्हणतात बाबा मी नेहमी ऐकते तुझ्या बायकोचं बोलणं, पण तुझी बायको मात्र माझं काही ऐकत नाही. आता मानिनी ते अशा रागाने बघतात, माझ्याच नवऱ्याजवळ माझ्या कारणे करते ही बाई. असो, एक नंदा भावजायाचं खुसखुशीत नातं पहिल्यापासूनच आहे प्रेक्षकांनो. पण माहित नाही मालिकेमध्ये प्रत्येक वेळेला ननंद अशी घरी बसलेली का दाखवतात, असं कुठे खरं असतं का प्रेक्षकांनो? ठीक आहे अपवाद आहेत, पण असं नसतं. प्रत्येक जण आपापल्या घरी आहे, आनंदात आहे. तर असो, काहीतरी आपलं सांगायचं म्हणून सांगितलं बरं तुम्हाला. तर पुढे बघा, पुढच्या सीनमध्ये पार्थ आणि काव्या दाखवलेत. आता काव्या आणि पार्थ रिक्षात बसलेले आहेत. पार्थ सहज म्हणतो काव्या, तुम्ही गाडी पंक्चर केली माझी, हे जेव्हा तुम्ही बोललात ना मगाशी, तेव्हा काही क्षणासाठी मला ते खरं वाटलं. आणि या प्रेक्षकांनो, खरंच या काव्याने पार्थची गाडी पंक्चर केली आहे बरं. आणि इथे काव्याला आठवतं की तिने कशा पद्धतीने पार्थची गाडी पंक्चर केली, आणि ते आपल्याला थोडंसं दाखवलं. आता पार्थला असं वाटतंय की काव्याने काही गाडी पंक्चर केली नसावी, पण आता काव्या मनात विचार करते सॉरी पार्थ, तुम्ही माझ्यासोबत यावेत म्हणून मला ते करावं लागलं. आता असं ती मनातल्या मनात विचार करत असते काव्या, आणि ते गाडी तिने पंक्चर केली आहे ते दाखवलंय. पण कमालेनं प्रेक्षकांनो, ऑफिसच्या बाहेर CCTV वगैरे असतात ना, बहुतेक कदाचित पार्थला कळेल नंतर की काव्यानेच गाडी पंक्चर केली आहे. तर बघा आता एकदम गाडी रिक्षामध्ये जोरात धक्का लागतो स्पीड ब्रेकरचा, आणि दोघांची अशी टक्कर होते. त्यामुळे पार्थ थोडंसं ऑकवर्ड फील करतो. लगेच तो काव्याला सॉरी असं म्हणतो. मग काव्या म्हणते इट्स ओके पार्थ, तुम्ही का सॉरी म्हणताय, मी तुम्हाला खूप हर्ट केलंय, त्यामुळे सॉरी तर तुम्हाला मीच म्हणायला हवं ना. आता काव्या एवढं गोड बोलते ना, आणि पुन्हा म्हणते खरंच सॉरी पार्थ, खरंच सॉरी. आणि इथे आता ते लग्नानंतरचं जे बासरीचं म्युझिक आहे ना, ते फार भारी ऐकवलंय बघा. आता बघा अचानक ते रिक्षावाले म्हणतात ओ मॅडम, ते महादेवाच्या मंदिराकडून घेऊ का रिक्षा, का कोर्टाकडून घेऊ? मग आता काव्या म्हणते दादा, महादेवाच्या मंदिराकडे ना गर्दी असेल,
तुम्ही कोर्टाकडूनच घ्या गाडी. आता असं म्हणल्यानंतर एकदम त्या पार्थला आठवतं घटस्फोटाचे पेपर आणि आता दिवस फक्त 5 बाकी. आणि आता काव्याला पण ते आठवतं की नाही माहीत नाही, पण आता दोघांचे चेहरे असे फ्लॅश केले त्यांनी आणि एकदम ती रिक्षा अशी कोर्टाकडनंच जाते आणि पार्थच्या मनामध्ये असं धडधड व्हायला लागतं. असं त्यांनी दाखवलं काहीतरी, म्हणजे असं घाबरायला होतं ना की बापरे कोर्टाकडून चाललोय, खरंच आपला घटस्फोट होईल की काय, असं काहीतरी भीती त्यांच्या मनामध्ये आहे. आता काही काही सीन असे एक्सप्लेन करावे लागतात प्रेक्षकांना, नाईलाज आहे, कारण त्याशिवाय कळणार कसं तुम्हाला, नुसते फोटो पाहून थोडी कळणार आहे की नेमकं काय झालंय. पण बघा आता एपिसोड इथे संपलाय. काव्य आणि पार्थ थोडे भांबावल्यासारखे एकमेकांकडे बघतात आणि इथेच आजचा भाग समाप्त होतो. पुढच्या भागात बघा, रिक्षातनं खाली उतरल्यावर पार्थ भाडं द्यायला लागतो रिक्षाचं. तेव्हा काव्या म्हणते तुम्ही का देताय, मी देईल ना. आणि आता काव्या असं बोलल्यानंतर पार्थ म्हणतो मला कोणाचंही उधार ठेवायचं नाहीये आणि हे पैसे तुम्ही घेतले नाही तर मी रिक्षात बसणार नाही हा पुन्हा. मग काव्या म्हणते अच्छा, म्हणजे परत माझ्यासोबत रिक्षात बसायची इच्छा आहे तर. आणि वसुआत त्या आता निघाल्यात काव्याच्या खोलीत. त्या रम्याला सांगतात मी तिच्या खोलीत जाते आणि ते चॉकलेटी रंगाचे इन्व्हलप बघतेच काय येतात. आणि आता इथे नंदिनी रात्री झोपायला येते बेडरूममध्ये, तेव्हा अंथरुणामध्ये पाय घसरून पडते आणि जीवा तिला असं सावरतो आणि दोघे रोमॅन्टिक होऊन एकमेकांकडे बघतात. म्हणजे जीवा बघतो तिच्याकडे रोमॅन्टिक होऊन आणि नंदिनी अजूनही भांडणाच्या मूडमध्ये आहे, पण जीवा मात्र रोमॅन्टिक झालाय. काय वाटतंय प्रेक्षकांनो, यांची गाडी पुढे धक्क्याला लागेल की नाही माहित नाही, पण चला आपलं चॅनल मात्र धक्क्याला लागलं पाहिजे. आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरत जाऊ नका, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळींना व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि प्रेक्षकांनो आता नवीन मालिका येणार आहे आपल्या शशांकची. आज येणारे प्रोमो 1 वाजता जस्ट मी बघितलं म्हणून शेअर करते. नक्की प्रोमो बघा आणि मला सांगा मी मालिकेचा रिव्ह्यू देऊ की, कारण आपल्या चॅनलवर अप्पू आणि शशांकचे फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत, त्यामुळे नक्कीच मी आपल्या ह्याच चॅनलवर शशांकच्या मालिकेचा रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करेल. तर नक्की प्रोमो बघा. आणि हो, आजचा लग्नानंतरचा कसा वाटला एपिसोड तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. रोमॅन्टिक होता आजचा एपिसोड, छानच वाटला. तर बघूयात उद्या काय घडतंय. तर प्रेक्षकांनो काळजी घ्या स्वतःची, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.